नमस्कार, मी सुरेखा. तारा न्यूज मध्ये आपलं स्वागत. पाहूयात आज दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी. महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाने सी वॉर्ड, बिंदू चौक येथील जनरल मटन मार्केट रोड ते बडी मशीद, गंजी गल्ली या परिसरातील दुकान गाड्यासमोरील अनधिकृत छपऱ्या, चिकन गाड्या व शेड काढण्यात आलेत. ही कारवाई गुरुवारी महापालिकेच्या अतिक्रमण व विभागीय कार्यालय क्रमांक 2 यांच्या मार्फत सकाळी करण्यात आली. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या करवीर व दक्षिण ग्रामीण विधानसभा पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण आढावा बैठक आज शुक्रवार दिनांक 18 एप्रिल रोजी कोल्हापुरातील विश्रामगृहात पार पडली. जिल्हाप्रमुख आणि उपनेते संजय पवार यांनी या बैठकीत मार्गदर्शन करताना सांगितले की पराभवाने खचून न जाता आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती व ग्रामपंचायत निवडणुकांसाठी गावोगावी बैठका घेऊन संघटन बळकट करा. भाजपवर टीका करत त्यांनी सांगितलं, हिंदुत्वाचा मुखवटा घालून सत्ता मिळवणाऱ्या ढोंगी भाजपला आता जनतेनेच धडा शिकवायची वेळ आली आहे. यावेळी विजय देवणे यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन करत संघटनेच्या बळकटीसाठी सर्वांनी एकजुटीने काम करण्याचं आवाहन केलं. करवीर तालुक्यातील शेळकेवाडी येथे ऊसाच्या शेतात गांजाची लागवड केल्याप्रकरणी एकाला स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे. जगदीप अशोक शेळके असं आरोपी शेतकऱ्याचे नाव आहे. त्याच्या शेतातून 1,50,500 रुपये किमतीचा 15 किलो वजनाचा गांजा जप्त करण्यात आला. त्याच्यावर करवीर पोलीस ठाण्यामध्ये NDPS अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय, अशी माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी दिली. महावितरणकडून वीज ग्राहकांना TOD मीटर उपलब्ध करून देण्यात येत असून त्यामुळे ग्राहकांना त्यांच्या वीज वापरावर रिअल टाइम नियंत्रण मिळणार आहे. या मीटरचा कोणताही खर्च ग्राहकांवर टाकण्यात आलेला नाही, असं स्पष्ट करत महावितरणने अफवावर विश्वास न ठेवण्याचं आवाहन केलंय. TOD मीटरद्वारे दर तासागणिक वीज वापराची माहिती ग्राहकांना मिळणार आहे. हे मीटर पोस्टपेड असून ग्राहकांना त्यांच्या वापरानुसारच बिल आकारलं जाणार आहे. काँग्रेस नेत्या सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्या विरोधात भाजप युवा मोर्चाच्या वतीनं आज कोल्हापुरात तीव्र आंदोलन करण्यात आलं. डॉक्टर अरविंद माने, गिरीश साळुंखे आणि धीरज करळकर यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन पार पडलं. काँग्रेस पक्षातील नेत्यांनी भ्रष्टाचार केल्याचा आरोप करत त्यांना तात्काळ अटक करण्यात यावी, अशी मागणी यावेळी आंदोलकांनी केली. मंत्रालयातील मुख्यमंत्री वॉर रूम मध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आमदार प्रकाश आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली विविध शासकीय योजनांचा आणि कामांचा आढावा घेण्यासाठी महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. महात्मा फुले जन आरोग्य योजना आणि आयुष्यमान भारत योजनेच्या माध्यमातून नागरिकांना उत्तम आरोग्य सेवा मिळावी यासाठी सर्व दवाखान्यांनी शासनाचे प्रतिनिधी म्हणून आत्मीयतेने सेवा द्यावी, असं आवाहन आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी केलं. उद्यमनगर येथील पंत वालावलकर हॉस्पिटलमध्ये या दोन्ही योजनांच्या लोकार्पण सोहळ्यात ते बोलत होते. त्यांनी सांगितले की अधिक उपचाराचा समावेश करण्यासाठी समिती नेमण्यात आली असून त्यांच्या सूचनांनुसार पुढील निर्णय घेतले जातील. 1832 सालापासून ग्राहकांना अखंड सेवा देणाऱ्या PNG अर्थातच पुरुषोत्तम नारायण गाडगीळ ज्वेलर्सच्या माध्यमातून दरवर्षीप्रमाणे यावर्षीही चैत्र गौरी निमित्त हळदी कुंकू कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. चैत्र गौरी निमित्त आज देवी अनुसयाच्या रूपात पूजा मांडण्यात आली. या निमित्तानं महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळाला. कोल्हापुरातील व्हीनस कॉर्नर परिसरातील PNG भव्य शोरूम मध्ये हा कार्यक्रम संपन्न झाला. तर या होत्या आज दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी. उद्या पुन्हा भेटूया नवीन बातमीपत्रासह. तोपर्यंत पाहत राहा तारा न्यूज. बाळ, फ्रीज मधून श्रीखंड काढ ना. आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड, त्याची चवच वेगळी होती. आता काय सगळं रेडीमेड. आजी, हे श्रीखंड खाऊन बघ. आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार.